बऱ्याचशा घरांमध्ये स्त्रीला शिवीगाळ, मारहाण, अपमान केला जातो. तर स्त्री म्हणजे सहनशीलता, प्रेम, त्याग, शक्ती यांचे मूर्त रूप. पण जेव्हा हाच तिचा संयम गैर समजला जातो, तिचे प्रेम कमजोर समजले जाते आणि तिच्यावर हक्क गाजवण्याच्या नावाखाली मारहाण, शिवीगाळ, अपमान केला जातो, तेव्हा तो संसार राहत नाही, ती एक जखम बनते. पतीकडून होणारी शारीरिक, मानसिक, भावनिक आणि शब्दांची हिंसा ही कोणत्याही परिस्थितीत योग्य नाही. विवाह म्हणजे गुलामगिरी नव्हे, नातं म्हणजे भीती नव्हे आणि स्त्री म्हणजे सहन करत राहणारी यंत्रणा नव्हे. हा लेख त्या प्रत्येक स्त्रीसाठी आहे जिच्या डोळ्यात अश्रू आहेत पण मनात अजूनही आशा आहे, जिचा आवाज दडपला गेला आहे पण आत्मा अजूनही जिवंत आहे. तिच्यासाठी हा लेख आहे. तो रागवतो म्हणून तू चुकलेली नाहीस, तो मारतो म्हणून तू अपयशी नाहीस, तो शिवीगाळ करतो म्हणून तुझी किंमत कमी होत नाही. हिंसा करणारा माणूस नेहमी स्वतःच्या कमतरतेवर पडदा टाकण्यासाठी दुसऱ्यावर अत्याचार करतो. तो तुला कमी लेखतो कारण तो स्वतः आतून कमकुवत असतो. तुझा स्वभाव, तुझं बोलणं, तुझं अस्तित्व यामुळे कुणालाही तुला मारण्याचा, अपमान करण्याचा अधिकार मिळत नाही. सहनशीलता म्हणजे कमजोरी नव्हे पण मर्यादा असते. आपल्या समाजाला स्त्रीला लहानपणापासून शिकवलं जातं की सहन कर, घर वाचव, नवऱ्याला समजून घे. सहनशीलता सहनशीलता ही स्त्रीची ताकद आहे पण अन्याय सहन करणं हे कर्तव्य नाही. प्रत्येक सहनशीलतेला एक सीमा असते. त्या सीमेनंतर मौन म्हणजे शहाणपण नसतं तर स्वतःवरचा अन्याय असतो. ज्या घरात मार आहे तिचे प्रेम नसतं, जिथे भीती आहे तिथे नातं नसतं. अपमान शब्दांनी सुरू होतो पण जखमा मनात खोल जातात. तू काहीच कामाची नाहीस, तुझ्यामुळे माझं आयुष्य बर्बाद झालं, तुझ्या बापाकडून काय शिकून आलीस, असे शब्द जरी दिसायला किरकोळ वाटत असले तरी ते मनाचा आत्मविश्वास मोडतात. शब्दांची हिंसा ही कधीकधी मारापेक्षा जास्त वेदनादायक असते. लक्षात ठेव, तुझी किंमत कुणाच्या तोंडून निघणाऱ्या शब्दांवर ठरत नाही, तुझं अस्तित्व कुणाच्या रागावर अवलंबून नाही. भीतीपेक्षा आत्मसन्मान मोठा असतो. बऱ्याच स्त्रिया म्हणतात, मी गेली तर समाज काय म्हणेल, मुलांचं काय होईल, माझ्याकडे पैसे नाहीत. हे सगळं खरं आहे पण एक प्रश्न स्वतःला विचारा, मी रोज अपमान, मारहाण, भीतीत राहिले तर माझं काय होईल? मुलांना काय शिकायला मिळेल की आईला मारणं ठीक आहे, की स्त्रीने सगळं सहन करायला हवं? स्वतःचा आत्मसन्मान जपणारी आई हीच खऱ्या अर्थाने मजबूत पिढी घडवते. तू एकटी नाहीस, लक्षात ठेव, तू एकटी नाहीस. आज हजारो स्त्रिया तुझ्यासारखा संघर्ष करत आहेत आणि हजारो स्त्रिया त्या संघर्षातून बाहेरही पडल्या आहेत. मदतीचे हात आहेत, कुटुंबीय, मैत्रिणी, महिला हेल्पलाईन, कायदेशीर मदत, स्वयंसेवी संस्था. मदत मागणं कमजोरी नाही तर ते धैर्य आहे. कायदा तुझ्या बाजूने आहे. आजचा कायदा स्त्रीला संरक्षण देतो. घरगुती हिंसाचार प्रतिबंधक कायदा, पोलीस तक्रार, संरक्षण आदेश, आर्थिक मदत, निवारा. कायद्याची माहिती असणं म्हणजे ताकद. तू अन्याय सहन करण्यासाठी जन्मलेली नाहीस, तू सुरक्षित सन्मानाने जगण्यासाठी जन्मलेली आहेस. स्वतःवर विश्वास ठेव. आज तुला वाटत असेल माझ्यात काहीच ताकद नाही, पण लक्षात ठेव, तू इतकं सगळं सहन केलं आहेस याचा अर्थ तुझ्यात अफाट शक्ती आहे. ती शक्ती आता स्वतःसाठी वापर. स्वतःसाठी उभी राहा, स्वतःसाठी निर्णय घे, स्वतःसाठी जग. तुझं आयुष्य म्हणजे कुणाच्या रागाची किंमत नाही. नवीन सुरुवात शक्य आहे. भूतकाळ बदलता येत नाही पण भविष्य घडवता येतं. आज जरी अंधार वाटत असला तरी प्रकाश शक्य आहे. आज जरी भीती वाटत असली तरी स्वातंत्र्य शक्य आहे. अनेक स्त्रिया शून्यातून उभ्या राहिल्या आहेत, शिकल्या, काम केलं, मुलांना घडवलं, स्वतःला सावरलं. तूही करू शकतेस. स्वतःला एक वचन दे. आज स्वतःला एक वचन दे, मी स्वतःचा अपमान सहन करणार नाही, मी माझ्या मुलांना हिंसेत वाढू देणार नाही, मी माझ्या आयुष्याची किंमत ओळखेन. तुझं आयुष्य मौल्यवान आहे, तुझं मन महत्त्वाचं आहे, तुझं अस्तित्व आवश्यक आहे. प्रत्येक स्त्रीला शेवटचा प्रेरणादायी संदेश हाच आहे की लक्षात ठेवा, तुम्ही कमजोर नाहीत, तुला कमजोर केलं गेलं आहे. तू अपयशी नाहीस, तुला दडपलं गेलं आहे. तू एकटी नाहीस, तुला एकटं पाडलं गेलं आहे. आता वेळ आहे उभं राहण्याची, बोलण्याची, स्वतःला वाचवण्याची.
तू स्त्री आहेस आणि स्त्री म्हणजे शक्ती.